गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये सर्व भाविक मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाचा सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल ना तर तो राग आहे। ज्याला राग बघा, ज्याला राग कंट्रोल करता येतो, ज्याला राग त्याच्या ताब्यामध्ये ठेवता येतो ना, तो देवाजवळ लवकर पोचतो, परमेश्वराशी लवकर कनेक्ट होतो। पण ज्याच्या रागावर कंट्रोल नाही तो परमेश्वरापर्यंत लवकर जाता येत नाही। म्हणून जर आपल्याला परमेश्वर गती वाहनामध्ये जर जायचं असेल, त्या नदीमध्ये प्रवाहित व्हायचं असेल, तर आपल्याला राग अगोदर काढून टाकायला लागेल। आणि असं म्हणतात कितीही राग आला ना तरीही परंतु या 3 लोकांसोबत चुकणंही काही करू नका, कोणतीही कामं करू नका। ती 3 लोक कोणती आपण पाहणार आहोत। पण आजच्या या कलियुगाचा जर विचार केला की बघा, असं म्हणतात की भावाचं धन हिसकवणारा, भावासोबत बेईमानी करणारा, भावासोबत दुश्मनासारखा वागणाऱ्या अशा भावाची कशा प्रकारे दुर्गती होत असते ते सर्व आपण या कलियुगामध्ये पाहतच आहोत। पण कधीही आपल्या भावाचा हिस्सा घेऊ नये। कारण बघा, कधी कधी 2 भाऊ असतात आणि त्या 2 भावांमध्ये एकाला नोकरीला लागण्यासाठी दुसरा भाऊ बघा रक्ताचं पाणी करतो आणि त्याला चांगल्या नोकरीला लावतो। पण जेव्हा जमिनीचे वाटणे व्हायची सुरुवात होते तेव्हा तो त्याच्याच पैकी दोघांना समान वाटणे मागतो। पण त्याच्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे नोकरीला लागण्यासाठी, हे तेव्हा तो विसरून जातो। म्हणजेच बघा, म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या भावाचा हिस्सा घेऊ नये, नाहीतर परमात्मा आपल्याला कधीच क्षमा करत नाही। भावाचा हिस्सा खाणाऱ्या बळीला बघा, रामायणामध्ये आपण गेलो तर रामायणामध्ये तुम्हाला बळी माहीत असेल, त्या बळीला सुद्धा पृथ्वीवर अधिक काळ जिवंत राहणं शक्य झालं नाही। भावाला धक्के मारून बाहेर काढणाऱ्या त्या रावणाचं सुद्धा पतनच झालं ना। बघा, आपल्याला कितीतरी उदाहरणं देता येतील। बघा, काक भाऊ पांडव यांचा हिस्सा खाणाऱ्या दुर्योधनाचा सुद्धा सर्वनाशच झाला ना। बघा, दुर्योधनाचे काका होते, भाऊ होते, पांडव होतेच ना, त्यांचा सुद्धा बघा त्यांचा हिस्सा खाणाऱ्या दुर्योधनाचा सर्वनाशाशिवाय दुसरं काही झालं का? म्हणून भावाला रडवून दुसरा भाऊ कधीच सुखी राहू शकणार नाही। जो त्याच्या भावाचा हिस्सा हिसकावतो ना किंवा भावासोबत बेईमानी करतो, अर्थातच त्या भावाचं धन हिसकावून घेतो, असा व्यक्ती असतो ना, तो कधीच सुखी राहत नाही। भावासोबत बेईमानी करणाऱ्या एक ना एक दिवस त्याच्या कर्माचं फळ भोगावंच लागतं। मग ते या जन्मात असो किंवा पुढच्या जन्मामध्ये असो, परंतु त्याला ते फळ भोगावं लागतं। म्हणून बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब असतो ना, तो चुकवावाच लागतो। या जन्मात नाही फेडावं लागलं तरी पुढच्या जन्मामध्ये फेडावेच लागणार आहेत। कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भावांचं हे ऐवज असतं ना, ते फेडावंच लागत असतं। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आजच्या या कलियुगामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भावाभावांचं भांडणं एवढी वाढलेली आहेत ना, कुटुंबामध्ये कलह एवढे वाढलेले आहे। याचं कारण काय आहे? तर क्षणिक सुख, पैसा, जमीन, गाडी, बंगला या गोष्टीसाठी कुटुंब बरबाद होत चाललेले आहेत। त्याला कारण काय आहे? त्याला कारण हेच आहे की एक भाऊ असतो ना, तो दुसऱ्या भावाचा गैरफायदा घेतो। म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे की आत्ता ज्यांची मुलं छोटी छोटी आहेत त्यांनी शिक्षणाऐवजी, शिक्षण तर माणसाची गरजच आहे, पण शिक्षणाबरोबरीने सुद्धा जर आपल्या मुलांना सुशिक्षितपणा शिकवला ना, सुसंस्कृतपणा शिकवला, तर या मुलांची भावाभावांची भांडणं कधीच होणार नाही। आणि हा सुसंस्कृतपणा येतो कुठे? तर तो येतो समर्थांच्या वचनामध्ये, समर्थांच्या वाणीमध्ये।
जर या भक्ती मार्गामध्ये आपल्या मुलांना आपण सामील केलं, आपल्या मुलांना बघा शाळेमध्ये जातात, लहान असतानाच सवय लावा. जेव्हा मुलं मोठी होतात ना, आपलं सुद्धा आईबापाचं सुद्धा ऐकत नाहीत आणि जेव्हा आपलं ऐकत नाहीत तेव्हा ते कुणाचं ऐकतील का? बघा आपल्या हाताबाहेर गेल्यानंतर आपल्याला जाग येते आणि मग आपण कुटुंबातील क्लेश मिटवायला बघतो, तेव्हा ते मिटून जातील का? कधीच मिटून जाणार नाही. म्हणून आपल्या घरामधला जर आई वडील श्रवणामध्ये बसत असेल तर आपल्या मुलांना सुद्धा काही करून बसवलं पाहिजे. ती गरज आहे. आणि ही गरज जर तुम्हाला, ही आपली गरज आहे, ज्याप्रमाणे आपल्याला अन्नाची पाण्याची गरज आहे ना, त्याप्रमाणे या सुसंस्कृतपणाची प्रत्येक मनुष्याला गरज आहे. आणि ती ओळखूनच समर्थांनी हा भक्तिमार्ग निर्माण केला आणि हा भक्तिमार्ग गावोगावी पोचवला, खेडोपाडी पोचवला. कुठे असा जागा नाही तिथे हे श्रवण होत नाही. म्हणून हे श्रवणाचा सर्वांनी फायदा घ्या. बघा आपण पाहत होतो, भावाने भावाचा हिस्सा हिसकावून घेतल्यानंतर काय अवस्था होते. बघा आता आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एका गावामध्ये शेतकरी राहत होता आणि त्याला 2 मुलं होती. लक्ष देऊन ऐका. शेतकऱ्याचा मोठा मुलगा होता, थोडा चलाक प्रवृत्तीचा होता आणि छोटा मुलगा अत्यंत साधा आणि अत्यंत सज्जन स्वभावाचा होता. शेतकऱ्याने त्याच्या 2 मुलांचं लग्न केलं आणि शेतकऱ्याचा छोटा मुलगा आणि त्याची बायको मोठ्या भावाचा खूप जास्त आदर सन्मान करायला लागले. काही वर्षानंतरच शेतकरी आणि त्याच्या बायकोचा देहांत होतो आणि शेतकऱ्याने त्याच्या घराची सर्व जबाबदारी त्याच्या मोठ्या मुलाकडे दिली होती आणि म्हणाला, बाळा तू घरामध्ये सर्वात मोठा आहेस आणि या घराची सर्व जबाबदारी आहे ना, एका वडिलांप्रमाणे तुलाच उचलायची आहे. बघा आपण कधी पण पाहतो की मोठा मुलगा घरामध्ये असतो, त्याला वडील गेल्यानंतर पूर्ण जबाबदारी त्याच्यावरच येत असते. आणि बघा मग ते वडील त्याला सांगून गेले की तू तुझ्या छोट्या भावाची चांगल्या प्रकारे काळजी घे, कारण तो तुझ्यापेक्षा छोटा आहे, त्याला काही समजत नसतं. बघा इतकं म्हटल्यानंतर शेतकरी जग सोडून निघून गेले, म्हणजे त्यांचा देहांत होऊन गेला. आणि आता घराची सर्व जबाबदारी होती ना, शेतकऱ्याच्या मोठ्या मुलावर आली होती. बघा ही कथा म्हणून ऐकू नका, हे तुमच्या घरातील वास्तव्य आहे आणि हे वास्तव्य मान्य करायला शिकलं पाहिजे. असं म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसमान असतो आणि मोठ्या भावाची जी बायको होती ना, ती खूपच दयाळू आणि चांगल्या स्वभावाची स्त्री होती. ती भगवान शिवाची खूप मोठी भक्त होती आणि देवावर आस्था ठेवणारी होती आणि धर्माच्या मार्गावर चालणारी होती. ती कधीच कोणाबद्दल वाईट विचार करत नसे, कारण खूपच धार्मिक प्रवृत्तीची ही महिला होती आणि तिचा नवरा खूपच चलाक प्रवृत्तीचा होता. बघा परंतु छोटा भाऊ खूपच साध्या स्वभावाचा होता आणि ठीक त्याचप्रमाणे त्याची बायकोसुद्धा होती. जेव्हा दोन्ही भावांचे आई वडील जे जग सोडून निघून जातात, बघा म्हणजे त्यांचा देहांत होतो, तेव्हा सर्व जबाबदारी मोठ्या भावावर येते आणि तो या गोष्टीचा चुकीचा फायदा उचलू लागतो. बघा आपल्या जीवनातसुद्धा अशा काही गोष्टी घडतात. बघा त्या छोट्या भावाच्या हिस्स्याची जमीन असते, तीसुद्धा त्याने स्वतःजवळ ठेवून घेतली आणि त्याने छोट्या भावाला काहीच दिलं नाही. आणि छोट्या भावाने सुद्धा या गोष्टीकडे कधी लक्ष दिलं नव्हतं, कारण तो गरजेपेक्षा जास्त साध्या स्वभावाचा होता. बघा आपल्या घरामध्ये सुद्धा कधी कधी असं मोठ्या भावासोबत घडतं आणि कधी कधी छोट्या भावासोबत सुद्धा घडतं. एक भाऊ असतो तो एकदम सरळ बघा स्वभावाचा असतो आणि एक भाऊ बघा आतून एवढा कडवट असतो ना, खूप जास्त कडवट असतो. बघा तो विचार करायचा की माझा दादा जे काही करेल ना ते सर्व योग्यच करेल. आणि मोठा भाऊ तर वडिलांसमान असतो. बघा तिकडे मोठ्या भावाने छोट्या भावाला जमिनीमध्ये हिस्सा दिला नाही आणि त्याचबरोबर त्याला खर्चाला पैसेसुद्धा देत नसे. आणि छोटा भाऊ बिचारा दिवसभर बैलासारखा शेतात काम करत असे आणि कधीकधी इकडं तिकडं जाऊन लोकांकडे मजुरीसुद्धा करत असे. आणि जेव्हा मेहनत करून छोट्या भावाचा खर्च भागत नव्हता, तेव्हा छोट्या भावाची पत्नी तिच्या नवऱ्याला म्हणाली, तुम्ही असं करा
आता आपल्या आई वडील तर जिवंत राहिले नाहीत, मग आपण त्यांच्या संपत्तीचे हिस्से करूया, जेणेकरून आपला खर्च चालू शकेल आणि आपल्या परिवाराला सुद्धा खर्च चालवण्यात खूपच अडचण येत आहेत. जर आपल्याकडे आपली स्वतःची जमीन असेल तर लोकांकडे मजुरी करण्यासाठी जायला लागणार नाही. बघा, पत्नीनं असं सांगितल्यानंतर छोटा भाऊ मोठ्या भावाजवळ जातो आणि मोठ्या भावाला म्हणतो, दादा, आता आपले आई वडील तर आपल्याला सोडून गेले आहेत आणि माझ्यासुद्धा कुटुंबाचा खर्च चांगल्या प्रकारे चालत नाही. मग आपण आपल्या घराचे आणि जमिनीचे हिस्से करूयात. जर मला माझ्या हिस्स्याची जमीन मिळाली तर माझ्यासुद्धा परिवाराचा खर्च चांगल्या प्रकारे चालू शकेल. बघा, आपल्या वडिलांची खूप जमीन आहे आणि तरीसुद्धा मी इतरांकडे मजुरी करण्यासाठी जात असतो आणि हे योग्य तर नाही ना भाऊ. बघा, छोटा भाऊ जेव्हा मोठ्या भावाला असं म्हणाला तेव्हा मोठ्या भावाला खूप जास्त राग येतो आणि तो म्हणू लागला, हिस्सा कसला? कोणत्या गोष्टीचा हिस्सा मागत आहेस तू? अरे, तुझं काय आहे जे तुला मी देऊ? वडिलांनी मरण्यापूर्वी सर्व काही मला दिलं आहे. ते म्हणाले होते की बाळा, तू घरात सर्वात मोठा आहेस. आजपासून घराची सर्व जबाबदारी तुझी आहे आणि या घराची काळजी तुला घ्यायची आहे. ही जमीन तुला पिकवायची आहे. तू तुझ्या छोट्या भावाचं वडिलांसारखं पालन कर. जे आपले बाबा सांगून गेले होते त्याचेच मी पालन करत आहे. बघा, बाबा म्हणाले होते की तू मोठा आहेस आणि घराची सर्व जबाबदारी तुझी आहे. घराची सर्व काळजी तुलाच घ्यायची आहे आणि जे काही आहे ना, ही जमीन आहे, सर्व माझंच आहे. मलाच आपले बाबा हे सर्व देऊन गेले होते. तुझं यामध्ये काहीच नाही. ज्याचा हिस्सा तू मागत आहेस ना, कोणत्या गोष्टीचे हिस्से मी करू? तुला राहण्यासाठी घर दिलं, हे काय कमी आहे का? तुझा आता काहीच हिस्सा शिल्लक राहिला नाही. तू इथून ताबडतोब निघून जा. वडिलांनी सर्व काही मला दिलं आहे आणि तुला काहीच दिलं नाही. इतकंच नाही तर वडिलांनी तुझी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि वडिलांनी सांगितलं आहे की तू तुझ्या छोट्या भावाला तुझ्याप्रमाणे वागव. तुझ्या घराचा खर्च चालत नाही, मग यामध्ये मी काय करू? बघा, तो मोठा भाऊ म्हणाला, तुझं तू बघून घे आणि वडिलांच्या संपत्तीतून आता तुला काहीच मिळणार नाही. तू तुझ्या परिवाराचा खर्च कशा प्रकारे भागवायचा, मजुरी करायचं की काय करायचं ते तू ठरव. हे तुझे कर्म आहेत ना, मी यामध्ये काहीच करू शकत नाही. आणि छोट्या भावाने बघा, जेव्हा मोठ्या भावाचे बोलणं ऐकलं तेव्हा त्याला खूप जास्त वाईट वाटलं. परंतु तो त्याच्या मोठ्या भावाला काहीच म्हणाला नाही, कारण तो त्याच्या मोठ्या भावाला वडिलांसमान मानत होता आणि तो मोठ्या भावावर खूप प्रेम करायचा. छोटा भाऊ मोठ्या भावाचे हे बोलणं ऐकून उदास मनाने त्याच्या घरी निघून जातो आणि सर्व बोलणं बघा जाऊन त्याने त्याच्या बायकोला सांगितलं. बायकोसुद्धा त्याची खूपच साध्या स्वभावाची होती. जेव्हा तिने तिच्या मोठ्या दिराचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तीसुद्धा काहीच म्हणाली नाही. बघा, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा समर्थ सांगत आहेत, कधीकधी माणसाने एवढंसुद्धा भोलं राहू नये की आपला भाऊसुद्धा आपला बघा फायदा घेईल. पण मनुष्याचं कसं असतं, काही कांच्या वैखरीमध्ये एवढं प्रेम असतं ना, तर बघा किती राग आला ना तरी ते कंट्रोल करतात आणि देवाजवळ तेच लवकर बघा जातात. म्हणून बघा, पुढे पाहूया. तिने तिच्या नवऱ्याला समजावलं आणि ती म्हणू लागली, ठीक आहे, जर तुमचे मोठे भाऊ तुम्हाला काही देऊ इच्छित नाहीत ना, मग तुम्ही कुठेतरी जाऊन मजुरी करा. घराचा खर्च आपल्यालाच आता चालवायला लागणार आहे. बघा, त्यानंतर छोटा भाऊ गावातील मोठ्या जमीनदाराकडे शेतीचे काम करू लागला आणि मजुरी करू लागला आणि मजुरी करून जे काही पैसे मिळायचे ना, त्यातूनच तो त्याच्या परिवाराचं पालनपोषण करू लागला. मोठ्या भावाची जी बायको होती ती खूपच धार्मिक प्रवृत्तीची आणि दयाळू स्त्री होती. ती भगवान भोलेनाथांची भक्तसुद्धा होती आणि तिनं पाहिलं की तिच्या नवऱ्याने दिरासाठी काहीच दिलं नाही, वडिलांची जमीनसुद्धा दिली नाही. बिचारा माझा दीर गावातील लोकांच्या शेतामध्ये मजुरी करत आहे हे पाहून तिला खूप वाईट वाटायचं.
असं म्हणतात की ज्या स्त्रिया धार्मिक प्रवृत्तीच्या असतात, ज्या स्त्रिया देवावर विश्वास ठेवणाऱ्या असतात ना, अशा स्त्रियांमध्ये दया आणि ममता मोठ्या प्रमाणात असते. ती नवऱ्याच्या या वागणुकीमुळं अजिबात खुश नव्हती. छोटा भाऊ त्याच्या वहिनीला आईप्रमाणे मानत होता आणि त्याची वहिनीसुद्धा त्याला स्वतःच्या पुत्राप्रमाणेच समजत होती. परंतु मोठा भाऊ माहीत नाही कोणत्या विचारांचा होता. त्याच्या मनात छोट्या भावाप्रती थोडीसुद्धा दया भावना नव्हती. आणि मोठ्या भावाच्या बायकोनं तिच्या नवऱ्याला समजावलं, बघा तुम्ही छोट्या भावाचा हिस्सा घेऊन चालला आहात. बघा, वडिलांच्या संपत्तीवर सर्व भावांचा समान अधिकार असतो आणि आपल्याजवळ जी काही जमीन आहे ना, त्यावर त्या जमिनीवर तुमच्या छोट्या भावाचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. तुम्ही तुमच्या भावाच्या हिस्स्याची जमीन घेतली आहे ना, तुम्ही त्याला जमिनीमध्ये हिस्सा दिला नाही आणि घरात सुद्धा घेतलं नाही. तुम्ही सर्व काही स्वतःला घेऊन इच्छित आहात. अहो, तुम्ही कसले भाऊ आहात? असं म्हणतात. भाऊ हे वडिलांचे हात असतात. एका हाताला जर काही त्रास झाला ना, तर त्याची वेदना दुसऱ्याला लागत असते. जेव्हा एक भाऊ दुःखामध्ये असतो ना, तेव्हा दुसरा भाऊ त्याचं दुःख दूर करण्यासाठी त्याचं सर्व काही पणाला लावतो. आणि तुम्ही आहात ना, जे तुमच्या भावाच्या हिस्स्याचं स्वतःला ठेवू इच्छित आहात. त्यांना तुम्ही काहीच दिलं नाही, तुम्हाला माहीत नाही. परंतु भावाचा हिस्सा बेईमानीनं खाल्ल्यामुळं तो एक ना एक दिवस फेडावाच लागतो. बघा, तुम्ही तुमच्या भावासोबत जी बेईमानी करता, त्याचा बदला, त्याची परतफेड तुम्हाला करावीच लागणार आहे. असं म्हणतात, जो भावाचा धन हडपतो ना, त्याच्यासोबत बेईमानी करतो, तो जीवनात कधीच सुखी राहत नाही. तुम्ही तुमच्या भावासोबत आणि त्यांच्या मुलांसोबत अन्याय करत आहात आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या भावाचा हिस्सा त्यांना परत करा. बघा, मोठ्या भावाने जेव्हा त्याच्या बायकोचं असं हे बोलणं ऐकलं, तेव्हा त्याला खूप जास्त राग येतो आणि तो म्हणाला, तू मला शहाणपणा शिकवू नकोस. तू फक्त तुझ्या पूजेमध्ये आणि भक्तीमध्ये लक्ष दे आणि तुझे हे उपदेश आहेत ना, ते तुझ्याजवळच ठेव. मला जास्त शिकवण्याची गरज नाही. त्या भावानं त्याच्या बायकोला बघा वाईट साईट शब्दांनी गप्प बसवलं आणि बायकोला खूप जास्त वाईट वाटलं. परंतु ती काहीच करू शकत नव्हती. इकडे छोटा भाऊ गावात लोकांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजुरी करत असे आणि जे काही पैसे मिळायचे त्यातून तो उदरनिर्वाह करत होता. आणि छोट्या भावाने हा विचार केला की मी माझ्या भावाच्या शेतामध्ये काम करेल, माझ्या भावाचं कामसुद्धा होईल आणि त्याला काही त्राससुद्धा होणार नाही. माझा भाऊ एकटाच शेतामध्ये काम करत असतो आणि मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करतो. यापेक्षा तर चांगलं हेच आहे की माझ्या भावाच्या शेतातच मी काम करेल आणि ज्यामुळं माझ्या भावाचं काम लवकरसुद्धा होईल आणि जे पैसे माझा भाऊ दुसऱ्यांना देतो ते मलासुद्धा देऊन जाईल, ज्यामुळं माझा घरसुद्धा भागेल आणि खर्चसुद्धा व्यवस्थित चालून जाईल. बघा, हाच विचार करून त्या छोट्या भावाने त्याच्या बायकोजवळ जाऊन त्याच्या मनातील ही सर्व विचार तिला सांगितले. आणि छोट्या भावाची पत्नी म्हणते, यापेक्षा चांगलं दुसरं काही असूच शकत नाही. तुम्ही तुमच्या मोठ्या भावाच्या शेतामध्ये काम करा आणि ज्यामुळं तुमचा मोठा भाऊ तुम्हाला पैसे देईल ना, आणि तुमच्या भावाचं कामसुद्धा लवकर होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी छोटा भाऊ मोठ्या भावाजवळ पोचतो आणि मोठ्या भावाची बायकोसुद्धा इथे हजर होती. छोटा भाऊ मोठ्या भावासमोर हात जोडून म्हणू लागतो, दादा, तुमची आज्ञा असेल ना, तर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. तुम्ही शेतामध्ये एकटेच काम करत असता आणि मी दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करत असतो. जर मी तुमच्या शेतामध्ये काम करायला लागलो तर तुम्ही जे पैसे दुसऱ्यांना देता त्यापेक्षा थोडे कमी पैसे मला द्या, कारण मला तर मजुरीच करायची आहे. ज्या प्रकारे गावातील लोकांच्या शेतामध्ये जाऊन मी मजुरी करत असतो आणि तेच काम मीच मजुरी करेल आणि तुमच्या शेतामध्ये करेल, तर तुमचं कामसुद्धा लवकर होईल आणि जे मजुरीचे पैसे तुम्ही दुसऱ्यांना देता ते पैसे थोडे कमी करून मला ते द्या. मोठ्या भावाने विचार केला, याचं बोलणं तर बरोबरच आहे.
माझ्या भावाने जर माझ्या शेतामध्ये काम केलं तर याला मजुरी मी इतरांपेक्षा थोडी कमी दिली तरीसुद्धा चालेल आणि माझं कामसुद्धा चांगल्या प्रकारे होऊन जाईल. ही तर खूप चांगली गोष्ट आहे. बघा, यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तो किती नीच आणि खालच्या पातळीचा माणूस होता. त्यानं मनातल्या मनात विचार केला की जे पैसे मी दुसऱ्या मजुरांना देतो ना, त्यांच्यापेक्षा माझ्या भावाला कमी पैसे दिले तरीसुद्धा चालतील आणि माझ्या शेतामध्ये माझा भाऊ चांगल्या प्रकारे काम करेल. बघा, आता इथे आठवण येते ती रामायणातील. बघा, श्रीराम लक्ष्मणाच्या बघा भाऊ असावे तर असे की ज्या दिवशी बघा जेव्हा वनवासामध्ये श्रीराम प्रभू जायला निघाले तेव्हा हट्टच जणू धरला लक्ष्मणाने आणि त्यांच्यासोबत बघा त्यांच्यासोबत वनवासामध्ये गेले. असा भाऊ सध्या मिळेल का? बघा, म्हणून जर असा भाऊ तुम्हाला हवा असेल तर सुसंस्कृतपणा आपल्या मुलांना शिकवायला हवा. बघा, आपण ह्या कथेद्वारे बघूया. आता रोजच्या रोज छोटा भाऊ मोठ्या भावाच्या शेतामध्ये काम करू लागला होता आणि छोटा भाऊ दुसऱ्यांच्या शेतामध्ये 8-9 तास काम करत असे आणि आता मोठ्या भावाच्या शेतामध्ये 10 ते 12 तास काम करू लागला होता. त्याच्या मनामध्ये कोणतीही कपटीपणाची भावना नव्हती. तो मनापासून त्याच्या भावाच्या शेतामध्ये काम करत असे. परंतु तो मोठा भाऊ बघा एवढ्या वाईट प्रवृत्तीचा माणूस होता. तो इतर मजुरांना 200 रुपये द्यायचा तर त्याच्या भावाला फक्त 150 रुपये देत असे. परंतु मोठा भाऊ जे पैसे देईल ना ते गुपचूप ठेवून द्यायचा. विचार करायचा, काही हरकत नाही, माझाच भाऊ आहे. 150 रुपये घेऊन तो त्याच्या घरी जात असे आणि त्याच पैशातून त्याचा सर्व खर्च चालत असे. परंतु मोठ्या भावाच्या बायकोनं जेव्हा हा प्रकार पाहिला तेव्हा तिलासुद्धा खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला हे सर्व पावलं नाही. तिने हात जोडून तिच्या नवऱ्याला म्हटलं, तुम्ही हे खूप वाईट करत आहात. एक तर तुम्ही तुमच्या भावाचा हिस्सा दिला नाही, बेईमानीने त्याच्या हिस्स्याची जमीन तुम्ही स्वतःला घेतली आणि दुसरी गोष्ट तुमचा भाऊ तुम्हाला वडिलांप्रमाणे मानतोय. तुमच्या शेतामध्ये काम करण्यासाठी येतो, तुमची मदत करण्यासाठी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा पद्धतीने वागत आहात. त्याची मजुरी जेवढी होते त्यापेक्षा तुम्ही कमी मजुरी देता. तुमची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला हे सर्व फेडावं लागणार आहे. देव सर्व काही पाहत आहे. तुम्ही आता पैशाच्या नशेमध्ये आहात, तुम्हाला दुसरं काही दिसत नाही. परंतु जेव्हा देवाची लाठी पडेल ना तेव्हा तुम्हाला हे सर्व काही स्पष्टपणे समजेल आणि त्यामुळं तुम्ही आताच स्वतःला सुधारा. तुमच्या स्वतःच्या भावासोबत अशा प्रकारे वागू नका. त्याची जी काही मजुरी होते ना ती त्याला पूर्ण देत जा. तुमचा छोटा भाऊ आहे ना, दुसऱ्याच्या शेतामध्ये 8-9 तास काम करतो आणि तुमच्या शेतामध्ये 10 ते 12 तास काम करत असतो, जेणेकरून तुमचं काम लवकर पूर्ण व्हावं. परंतु तुम्ही तुमच्या भावासोबत खूप चुकीचे वागत आहात. तुम्हाला लाज वाटायला हवी. तुमच्या भावाची थोडीसुद्धा तुम्हाला दया येत नाही. तुम्ही दगडाच्या मनाचे भाऊ आहात का? मला काही समजत नाही. आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुढे काय होईल? बघा, त्याच्या पत्नीनं पुन्हा त्याला समजावलं, परंतु त्या भावाने त्याच्या बायकोचं काहीच ऐकलं नाही. तो पुन्हा त्याच्या बायकोला ओरडत म्हणाला, हे शिवभक्त, तू तुझा सल्ला तुझ्याजवळच ठेव. मला सांगू नकोस की मी कसं वागायचं. मी जसं करत आहे ना तसं मला करून दे. मी जे काही करत आहे ते योग्यच करत आहे. असं म्हणतात की सत्य असतं ना, ते सत्य कधीच बघा दुसऱ्याला मी सत्य आहे हे सांगत नसतं. पण जे असत्य आहे ना, जो अहंकार आहे, तो अहंकार कधीही मी सत्य आहे हेच समोरच्याला सांगत असतं. त्याला वाटत असतं मी जे करतो ना ते सत्यच करतो, पण ते कधी सत्य असतं का? कधीच नसतं. बघा, पुढे समजवण्याची मला गरज नाही असं तो म्हणू लागला, नाहीतर तुलासुद्धा घरातून हाकलून बाहेर काढेल. बघा, मोठ्या भावाची ती बायको खूपच संस्कारी स्त्री होती. तिने विचार केला, जर मी यांच्याजवळ जास्त हट्ट केला, यांना जास्त समजवण्याचा प्रयत्न केला तर माहीत नाही
हा माणूस माझ्यासोबत कसा वागेल आणि हा मला घरातून बाहेर सुद्धा काढून टाकेल. जर याने मला घरातून बाहेर काढलं तर मग मी जाणार कुठे? बघा, नाईलाजाने मोठ्या भावाची बायको आता गुपचूप सर्व प्रकार पाहत होती. असं म्हणतात बघा, समर्थ सांगत आहेत की जो देवाचा न्याय असतो ना, तो थोडा लेट असतो परंतु थेट असतो, हे सर्वांनी लक्षात घ्या. जो माणूस वाईट कर्म करत असतो त्याला देव वाईट कर्म करण्यासाठी आणखी संध्या देत असतो, आणि जो मनुष्य वाईट कर्म करत जातो ज्यामुळं त्याचा पापाचा घडा लवकर भरू लागतो आणि शेवटी त्याचाच तो घडा फुटून जातो. आणि तेच झालं. मोठ्या भावाचा मृत्यू झाला. जेव्हा मोठ्या भावाचा मृत्यू झाला तेव्हा छोटा भाऊ खूप रडला. दादा दादा म्हणत तो खूप रडत होता आणि छोटा भाऊ सारखं म्हणत होता, दादा तू मला एकट्याला सोडून निघून गेला आहेस. हे प्रभू, असं का झालं? बघा, छोट्या भावाने त्याच्या वहिनीला धीर दिला आणि म्हणाला, वहिनी, मी माझ्या भावाला जिवंत तर करू शकत नाही, परंतु मी तुमची पूर्ण सेवा करेल आणि तुम्हाला कोणतेही दुःख होऊ देणार नाही. काळजी नक्कीच घेईल. त्यानंतर छोटा भाऊ त्याच्या भावाच्या अंतिम संस्कार करतो आणि त्याच्या वहिनीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागतो. आता तर त्याच्यावरच घराची पूर्ण जबाबदारी, शेतीची सर्व जबाबदारी आली होती. तो खूप चांगल्या प्रकारे त्याच्या शेतीची आणि घराची काळजी घेत होता आणि त्याचबरोबर ती वहिनीसुद्धा त्याची खूप सेवा करत होती. परंतु भावाला जाऊन काही वर्ष झाली होती आणि छोट्या भावाची वहिनी ती जग सोडून निघून गेली. आता तर फक्त तो छोटा भाऊ आणि त्याची पत्नीच राहिले होते आणि मोठ्या भावाला मूळबाळसुद्धा नव्हतं आणि त्यामुळे जमिनीचे हिस्से झाले नाहीत. सर्व जमीन ही छोट्या भावाच्या हिस्स्याला आली आणि मोठा भाऊ आणि त्याची बायको हे जग सोडून निघून गेले होते. बघा, छोट्या भावाचा जो भाऊ होता त्याला आता बैलाची योनी मिळाली होती. बघा, देवाचा न्याय कसा असतो ते आता आपण पाहूया. बघा, तो छोट्या भावाचा जो मोठा भाऊ होता त्याचा देहांत झाला होता, त्याला आता बैलाची योनी मिळाली होती आणि छोट्या भावाची जी वहिनी होती तिला एका राजाच्या घरात राजकुमारीच्या स्वरूपात जन्म मिळाला होता. बघा, हळूहळू पुढे दिवस सरकत होते आणि छोटा भाऊ बैल खरेदी करण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये जातो आणि योगायोगाने त्याच घरामध्ये जातो जिथे त्याच्या मोठ्या भावाने बैलाच्या स्वरूपात जन्म घेतलेला असतो. तो बैल खूपच दष्टपुष्ट होता आणि छोट्या भावाने त्या घर मालकाला जाऊन विचारलं, भाऊ, तुम्ही हा बैल विकू शकता का? याची किंमत काय आहे? तेव्हा तो घर मालक म्हणाला, दादा, तुमची जी काही इच्छा असेल ना ती किंमत तुम्ही मला द्या. तो शेतकरी तो बैल विकू इच्छित होता आणि कारण तो बैल दिसायला तर खूप सुंदर होता परंतु तो काम व्यवस्थित करत नव्हता. तो एक आळशी बैल होता. छोटा भाऊ त्या बैलाची किंमत त्या घर मालकाला देतो आणि त्या बैलाला घरी त्याच्या घेऊन जातो आणि पुढच्या दिवशी छोटा भाऊ त्या बैलाला घेऊन शेतामध्ये काम करण्यासाठी जातो आणि छोट्या भावाला हे माहीत नव्हतं की हा त्याचाच भाऊ आहे. आणि छोट्या भावाचा हा भाऊ खूप आळशी होता. जेव्हा तो बैल म्हणून जन्माला आला तेव्हासुद्धा तो खूपच आळशी होता आणि जेव्हा छोट्या भावाने शेत नांगरण्यासाठी बैलाला नांगराला जुंपलं तेव्हा 2-3 फेऱ्या मारल्यानंतर तो बैल खाली बसला आणि भावाने त्याला मारायला सुरुवात केली. त्याला उभं करण्याचं खूप प्रयत्न केले परंतु तो बैल खूप आळशी होता, जागेवरून उठलाच नाही. छोटा भाऊ त्या बैलाला मारून थकून गेला परंतु तो बैल उठला नाही. बघा, अशाच प्रकारे तो बैल शेतावर 2-4 फेऱ्या मारल्यानंतर थकून जायचा आणि जमिनीवर परत बसायचा. असं म्हणतात की जी वाईट माणसं असतात त्यांना मागच्या जन्माचं काही आठवत नाही आणि त्या बैलाला सुद्धा माहीत नव्हतं की हे शेत आमचंच आहे आणि हा माझाच भाऊ आहे आणि त्याच्या छोट्या भावाला सुद्धा हे माहीत नव्हतं की हा बैल माझाच भाऊ आहे. जेव्हा तो बैल चालत नसे तेव्हा तो छोटा भाऊ त्याला खूप बदलायचा. एके दिवशी बैल शेतामध्ये बसला होता आणि छोटा भाऊ त्याला मारून उठवण्याचा बघा सतत प्रयत्न करत होता परंतु तो बैल उठण्याचं नाव घेत नव्हता.
दुसरीकडे छोट्या भावाची जी वहिनी होती ती राजकुमारी बनून जन्माला आली आणि जेव्हा त्या राजकुमारीचं लग्न झालं ना तेव्हा ती राजकुमारी पालखीमध्ये बसून तिच्या सासरी चालली होती आणि ती पालखी त्याच शेताजवळून चालली होती जिथे छोटा भाऊ त्या बैलाला मारत होता. तो त्या बैलाला उभं करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा राजकुमारीनं पाहिलं की एक शेतकरी बैलाला मारून त्याला उभं करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तो बैल उठत नाही. ती राजकुमारी पूर्वजन्मामध्ये शिवभक्त होती आणि त्यामुळं तिने त्या बैलाला पाहिल्या बघा त्या बैलाला ओळखलं की हा बैल पूर्वजन्मातील तिचा नवरा आहे आणि भावाचा हिस्सा खाल्ल्यामुळं तो या जन्मामध्ये बैल झाला आहे. बघा राजकुमारी तिचे शेतसुद्धा ओळखलं आणि तिने ते सुद्धा सर्व काही ओळखलं होतं की ती पूर्वजन्मामध्ये हा शेतकरी माझा दीर होता. बघा असं म्हणतात की जे देवाचे भक्त असतात, जे देवावर आस्था ठेवत असतात, ज्यांचा देवावर विश्वास असतो, अशा लोकांना मेल्यानंतर सुद्धा पुढच्या जन्मामध्ये मागच्या जन्माच्या काही गोष्टी लक्षात राहत असतात. ज्याप्रमाणे राजकुमारीला पूर्व जन्मातील काही गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. तिने त्या शेताला बघा त्या बैलाला आणि त्या शेतकऱ्याला पाहिलं तेव्हा तिने ओळखलं की ही सर्व माझीच माणसं आहेत. तिने जेव्हा पाहिलं की तिचा दीर तिच्या नवऱ्याला म्हणजे बैलाच्या जन्मात आलेल्या नवऱ्याला मारत आहे, मारून त्याला उभं करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो बैल शेतामधून बसून शेतकऱ्याचा मार खात होता परंतु उभं राहण्याचं नाव घेत नव्हता. तेव्हा थकून तो शेतकरी एका झाडाखाली जाऊन बसतो. तेव्हा ती राजकुमारी तिच्या सेवकांना सांगते की पालखी थोड्या वेळासाठी खाली ठेवा, मला एक अत्यंत महत्त्वाचं कार्य करायचं आहे. त्यानंतर ती राजकुमारी पालखीतून उतरून त्या बैलाजवळ गेली आणि सर्व सेवक विचार करत होते की राजकुमारी त्या बैलाजवळ कशासाठी गेली आहे. ती विचार करत होती ती नक्कीच या बैलासोबत राजकुमारीचं काहीतरी नातं असेल. बघा असे ते विचार करत होते. तो बैल खूपच आळशी पण त्या शेतामध्ये बसला होता, खूप मार खाल्ला होता परंतु तो उठला नाही. शेतकरी तिथे जवळच एका झाडाखाली बसला होता. राजकुमारीने जाऊन त्या बैलाच्या कानामध्ये हळूच म्हटलं, हे बघा अजूनही तुम्ही बसलेले आहात. मागच्या जन्मामध्ये तुम्ही तुमच्या भावासोबत बेईमानी केली होती, ज्यामुळं तुम्ही ह्या जन्मामध्ये बैलाच्या स्वरूपात जन्माला आला आहात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही जी काही तुमच्या भावासोबत बेईमानी करत आहात त्याची परतफेड तुम्हाला करावीच लागणार आहे. आणि तेच झालं जे मी तुम्ही आज बैल म्हणून पुन्हा जन्माला आलात. मागच्या जन्मी तुम्ही दिवसभर पडूनच असायचा आणि तुमचा भाऊ दिवसभर शेतामध्ये काम करत असे आणि या जन्मातसुद्धा तुम्ही इतके आळशी आहात की तुम्ही व्यवस्थित तुमच्या भावाचं कामसुद्धा करत नाही. परंतु तुम्हाला तुमच्या कर्माची परतफेड ही करावीच लागणार आहे. भावाचा ऐवज या जन्मात फेडा. या जन्मातही नाही फेडलं तर माहीत नाही आणखी किती जन्म तुम्हाला घ्यावे लागणार आहेत. जर तुम्ही या जन्मामध्ये तुमच्या भावासोबत जे काही वागलात त्याची परतफेड केली तर पुढच्या जन्मात तुम्हाला आयुष्य मनुष्य योनीमध्ये जन्म नक्कीच मिळेल. बघा मी तुमची तीच मागच्या जन्मातील पत्नी आहे. आज तुम्ही तुमच्या कर्मामुळे बैल बनला आणि मी माझ्या कर्मामुळे राणी बनले. आणि जर तुम्हाला तुमचं पुढचं जीवन योग्य प्रकारे जगायचं असेल तर आता उठा आणि तुमच्या भावाचं काम करा. तुमचा पुढचा जन्म असेल ना तो नक्कीच चांगला जाईल. बघा जेव्हा त्या राजकुमारीनं हे सर्व त्या बैलाच्या कानामध्ये बोलली तेव्हा तो बैल ताबडतोब उठला. जसं तो बैल उठला तेव्हा त्या शेतकऱ्याला खूपच आश्चर्य वाटलं. तो विचार करू लागला की मी या बैलाला उभं करून दमलो परंतु हा उभा राहिलाच नाही. परंतु या राजकुमारीनं या बैलाच्या कानामध्ये असं काय म्हटलं की हा बैल एकदमच उभा राहिला. बघा तो शेतकरी ताबडतोब त्या राजकुमारीजवळ जातो आणि राजकुमारीला म्हणतो, थांबा, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्या बैलाच्या कानामध्ये काय म्हटलं जो तो एकदमच उभा राहिला आणि चालण्यासाठी काम करण्यासाठी तयार आहे. मी याला उभं करण्याचं खूप प्रयत्न केले परंतु हा उभा राहण्याचं नावच घेत नव्हता.
परंतु तुम्ही या बैलाच्या कानामध्ये असं काय म्हटलं माहीत नाही. मला सुद्धा सांगा तुम्ही काय म्हटलं आहे, कारण उद्या जर मी हा पुन्हा खाली बसला तर त्याच्या कानामध्ये मी तेच बोलेल जे तुम्ही आता बोलला आहात. तेव्हा ती राजकुमारी म्हणते, दादा आता मी तुमचा बैल कधी बसणार नाही. आजपासून हा बैल तुमचे सर्व काम अगदी व्यवस्थित करेल. त्यानंतर ती राजकुमारी त्या शेतकऱ्याला सर्व हकीकत सांगते. ती म्हणते, हा बैल मागच्या जन्मामध्ये माझा नवरा होता आणि तुमचा भाऊ होता. मागच्या जन्मामध्ये तुम्ही माझे दीर होतात आणि मी तुमची वहिनी होते. आणि या जन्मामध्ये मी एका राजाची मुलगी झाली आहे आणि हे माझं आणि माझ्या नवऱ्याच्या कर्माचं फळ आहे. तुझा भाऊ बैल यामुळे बनला कारण त्याने त्याच्या पूर्वजन्मामध्ये तुझ्यासोबत बेईमानी केली होती आणि तुला बैलासारखं त्याच्या शेतामध्ये काम करायला लावलं होतं. आणि मेल्यानंतर देवाने याला बैलाच्या जन्मात यात पुन्हा या पृथ्वी तलावर पाठवलं आहे, जेणेकरून यानं पूर्वजन्मामध्ये तुझ्यासोबत जे काही अन्याय केले होते त्याची सर्व परतफेड हा करू शकेल. आणि देवाजवळ सर्व गोष्टींचा हिशोब असतो ना, तो स्पष्टपणे होत असतो. बघा असं म्हणतात की देव आम्हाला पाहत नाही, जे काही मर्जी असेल त्याप्रमाणे वागा. काही बघा लोक असं म्हणत असतात की देव कुठून पाहायला येणार आहे, देवाला का माहीत होणार आहे का. बघा परंतु लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर देवाची नजर असते ना, ती कटाक्षपणे नजर ठेवलेली असते. वरतून देव सर्व काही पाहत असतो. असं म्हणतात की मनुष्याने ही 3 कामं चुकूनही करू नये. पहिली नंबर 1 भावासोबत बेईमानी आणि भावाचा हिस्सा चुकूनही खाऊ नये. नंबर 2 बहीण आणि मुलगी आणि सुनबाईला कधीच वाईट नजरेने पाहू नये. नंबर 3 विधवा बहीण आणि शरणामध्ये आलेला मित्राला, त्याचबरोबर बाळकाला आणि वृद्धाला कधीच घरातून बाहेर काढू नये. जो मनुष्य हे 3 काम करत असतो अशा मनुष्याला घोर नरकाची यातना भोगावी लागते. आणि अशाच प्रकारे त्याला डुक्कर, कुत्रा, बैल अशा प्रकारच्या योनीमध्ये जन्माला येऊन त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागतं. बघा इतकं म्हटल्यानंतर ती राजकुमारी तिच्या पालखीमध्ये बसून सासरी निघून जाते. जेव्हा त्या शेतकऱ्याला समजलं की हा बैल त्याच्या पूर्वजन्मामध्ये माझा भाऊ आहे, तो त्या बैलाजवळ जातो आणि म्हणतो, दादा मला माफ कर, आजपासून मी तुला कधीच मारणार नाही. तुला जर काम करायचं असेल ना तर तू करू शकतोस, नाहीतर नाही केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. जेवढी इच्छा असेल तेवढंच काम कर, परंतु आजपासून मी तुला कधीच मारणार नाही. मी नकळतपणे खूप मोठी चूक केली आहे, जे काठीनं तुला फटके मारलेत, मला माफ कर. त्यानंतर तो बैल उठून खूप चांगल्या प्रकारे काम करू लागतो आणि पूर्ण दिवस पूर्ण मेहनतीने तो काम करत असतो. आणि त्या दिवसानंतर त्या बैलाने कधीच कामाचा कंटाळा केला नाही. तो बघा, तो पूर्ण आयुष्य बैल बनून, तो भाऊ पूर्ण आयुष्य बैल बनून त्याच्या छोट्या भावाचा बघा ऐकत राहिला आणि त्याचं ऋण फेडत राहिला. पुढच्या जन्मात त्याला त्याच्या मनुष्य योनी प्राप्त होते. बघा या कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे की ही कथा तुम्हाला शिकवून जाते. जर एखादा भाऊ त्याच्या भावासोबत बेईमानी करत असेल, त्याचा हिस्सा हडपावून घेत असेल, तर त्याला त्याचा ऐवज फेडावाच लागतो. ज्या प्रकारे मोठ्या भावाने त्याच्या छोट्या भावाच्या सोबत बेईमानी केली होती आणि त्याचा सर्व ऐवज त्याला बैल बनवून फेडावा लागला, अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्याला त्याच्या कर्माची शिक्षाही भोगावीच लागते. हा न्याय मात्र देवाचाच आहे ना. म्हणून पाप करणाऱ्याला जेव्हा देव काही दिवस दंड देत नाही ना, तेव्हा लोक असे विचार करत असतात की या जगामध्ये देवाचं अस्तित्वच नाही. परंतु जेव्हा त्याला कित्येक जन्म त्या एक जन्मामध्ये केलेल्या पापांचे परिणाम भोगावे लागतात ना, तेव्हा त्याला चांगल्या प्रकारे कळतं की देवाचं अस्तित्व नक्कीच आहे आणि प्रत्येक कर्माचं फळ देव योग्य प्रकारे त्या व्यक्तीला देत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याला त्याच्या प्रत्येक कर्माचं फळ भोगावंच लागतं.
ते कालही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. म्हणून कर्म करताना विचार करा, माणुसकी धर्म आहे ना, तो सर्वात मोठा धर्म आहे आणि खरा तो एकची धर्म आहे. जय जय रघुवीर समर्थ.